प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड सर्वांना. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक वचन बघणार आहोत. व्हॉट इज गॉड्स परफेक्ट टायमिंग. देवाचा योग्य समय असतो सर्वांसाठी. योग्य समय आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर भेटतं. हे आपण आज वचनाच्या द्वारे बघणार आहोत. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर हा समयाचा परमेश्वर आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराची योजनेसाठी समय ठरलेला आहे. आपण बायबलमध्ये बघतो की परमेश्वराने अनेकांना आशीर्वादित केलं, पण त्यांना त्यांच्या समयानुसार आशीर्वादित केलं. जसं सर्वात मोठं उदाहरण आहे की परमेश्वराने जेव्हा अब्राहमाला आशीर्वादित केलं त्यावेळेस अब्राहमाचं वय वाढलं होतं, पण परमेश्वराचा समय अजून आला नव्हता. त्यामुळं अब्राहमाला वाट बघणं गरजेचं होतं. आणि ज्या वेळेस परमेश्वराचा योग्य समय आला, अब्राहमाच्या जीवनामध्ये योग्य सीझन आलं, त्या समयामध्ये त्या सीझनमध्ये परमेश्वराने अब्राहमाला जे वचन दिलं होतं की तुझ्याद्वारे मी राष्ट्र निर्माण करणार, ते अभिवचन परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये पूर्ण केलं. अनेक वेळा आपण प्रार्थना करतो एखाद्या गोष्टीसाठी. आपल्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये काही कमतरता आहे, आजार आहे किंवा कर्ज आहे किंवा काही बंधनं आहेत, काही अडखळणं आहेत. त्या आजारातनं आपल्याला सुटका होत नाही, आरोग्य भेटत नाही किंवा त्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही. काही कमतरता असतात, काही गोष्टी आपल्याला अजून भेटलेल्या नसतात. प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराकडे एक समय आहे आणि त्याच्या समयानुसार परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वादित करतो आणि त्याच्या समयानुसार प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादातून, स्वर्गीय भांडारातून परमेश्वर पुरवत असतो. तर आपण वचनातून बघू, परमेश्वराकडे प्रत्येक गोष्टीसाठी परफेक्ट टायमिंग आहे आणि त्याचं जे टायमिंग आहे, त्याची जी योजना आपल्या जीवनामध्ये आहे ती आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे. देवाचं वचन सांगतंय, आपण बघू उपदेशक याचा 3रा अध्याय 11वं वचन. आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. त्याने मनुष्याच्या मनात अनंत कालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे. तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन असं सांगतंय की परमेश्वराने प्रत्येक गोष्टीसाठी समय ठरवलेला आहे. त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी प्लॅन ऑलरेडी रेडी आहे आणि आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या प्लॅननुसार चालणं गरजेचं आहे. आपण परमेश्वराला म्हणतो की ह्या वेळ आता मला ही गोष्ट पाहिजे, किंवा आपण परमेश्वराला म्हणतो की मला ही गोष्ट का भेटत नाही, पण परमेश्वर म्हणतो की माझा प्लॅन तुझ्या जीवनासाठी ऑलरेडी ठरलेला आहे. माझी योजना तुझ्या जीवनामध्ये काय आहे ती मला ठाऊक आहे आणि जे मी तुझ्या जीवनामध्ये करणार आहे, जी योजना तुझ्यासाठी मी योजलेली आहे ती परफेक्ट आहे आणि ती सुंदर आहे आणि ती परफेक्ट टायमिंगला, परफेक्ट सीझनमध्ये पूर्ण होणार. पुढे आपण बघतो वचनातून, देवाची जी योजना असते, देवाचा जो समय आहे तो परफेक्ट तर आहेच, पण त्याच्या मागे एक पर्पज आहे. कारण आपल्या जीवनामध्ये काही गोष्टीला उशीर लागतो. त्या उशीर लागण्याला पण, त्या आशीर्वादाला भेटण्याला, उशिरा भेटण्याच्या मागं एक पर्पज आहे. त्याच्या मागं कदाचित परमेश्वराची अशी इच्छा आहे की आपण त्या गोष्टीसाठी तयार व्हावं, ती गोष्ट रिसीव्ह करण्यासाठी किंवा त्या गोष्टीला हँडल करण्यासाठी आपण अजून तयार नाही. त्यामुळे परमेश्वर काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये उशीर करतो आणि त्याच्या समयानुसार जेव्हा आपण तयार असतो त्याची योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण होते. आपण वचनातून बघू, यिर्मया याचा 29 अध्याय 11 वचन. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भाविक सुस्थितीची आशा देणारे आहेत. आमेन. आमेन. परमेश्वर म्हणतो, जे माझ्या मनामध्ये तुमच्यासाठी जे संकल्पना आहेत, जी योजना आहेत, ते तुमच्या भावी हितासाठी आहेत. गॉड हॅज अ प्लॅन फॉर आवर फ्युचर आणि तो प्लॅन साधा नाही आहे. जर परमेश्वर प्लॅन करतो तर तो उत्तमच असणार. कारण आपण एखादी गोष्ट प्लॅन करतो, आपण एखादी गोष्ट जर आपल्या बुद्धीने करायचा प्रयत्न करतो तर आपल्या बुद्धीला, आपल्या शक्तीला, आपल्या प्रयत्नाला एक लिमिट आहे. पण परमेश्वराला कसलंही लिमिट नाहीये.
जेव्हा परमेश्वर प्लॅन करतो आणि परमेश्वर एखादी गोष्ट करतो तर ती परफेक्ट नाहीये, तर बियॉन्ड परफेक्ट आहे आणि ती सुंदर आहे. त्यामुळं परमेश्वरावर विश्वास ठेवणं, परमेश्वरावर भाव ठेवणं आणि त्याच्या प्लॅनिंगमध्ये चालणं गरजेचं आहे. कारण त्याचा जो प्लॅन आहे तो आपल्या जीवनासाठी परफेक्ट आहे. पण कधी कधी आपल्याला तो समजत नाही, आपल्या समजण्याच्या पलीकडे. कारण देवाची योजना आपल्या बुद्धी पलीकडच्या आहेत. जिथं आपले विचार संपतात, जिथं आपले प्रयत्न संपतात, जिथं माणसाची क्षमता संपते, तिथं परमेश्वराची क्षमता स्टार्ट होते. आणि जे परमेश्वर प्लॅन करतो ते माणूस कधी त्याच्या बुद्धीने विचार पण करू शकत नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतंय की माझे प्लॅन, माझे जे योजना आहेत, माझी संकल्पना जी तुमच्यासाठी आहेत ते हिताचे आहेत. तुमच्या भावी स्थितीला बदलणारे, तुमचं फ्युचर बदलणारे प्लॅन परमेश्वराचे आहेत. आपण आज कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत ते मॅटर करत नाही. आज आपण भले कष्टामध्ये असेल, दुःखामध्ये असेल, पण ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्या परिस्थितीमध्ये देवाला गौरव देणं महत्वाचं आहे. कारण परमेश्वराचं एक आपल्या फ्युचरसाठी एक प्लॅन आहे. आज जर आपण परमेश्वराला गौरव दिलं तर उद्या जाऊन आपल्या फ्युचरमध्ये जे परमेश्वर योजना पूर्ण करणार आहे त्या योजनेमध्ये आपण त्याचं गौरव पाहणार आहे. आपण वचनातून बघू. योहानाचा 11वा अध्याय 32-34. योहानाचा 11वा अध्याय 32-44 वचन. मग येशू होता तेथे. मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभुजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू तिला व तिच्या बरोबर आलेल्या यहुदांना रडताना पाहून. लाजर त्या ठिकाणी मेला आणि प्रभू येशू 4 दिवसांनी त्या ठिकाणी पोहोचला. तर आपण बघितलं तर काय काय म्हटलेलं त्या ठिकाणी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. हा, तर आपण मानवी स्वभावामध्ये असा विचार करतो की जर प्रभू येशू जर आता असता तर लाजर वाचला असता, म्हणजे प्रभू येशू लवकर आला असता तर लाजर वाचला असता. हा मानवी स्वभाव आहे. आपण देवावर जेव्हा विश्वास ठेवतो, आपण कधी कधी विचार करतो की देवाने माझ्या जीवनामध्ये ह्या वेळेलाच ही गोष्ट केली पाहिजे, पण देवाची योजना त्याच्या पलीकडे आहे. अनेक वेळा आपण प्रार्थना करतो की देवा ह्या वेळेला तू हे मला भेटू दे, हे आशीर्वाद तू मला आता दे. पण परमेश्वर कधी कधी त्या वेळेला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही, कारण त्याची योजना त्याच्या पलीकडे आहे. प्रभू येशू 4 दिवसांनी त्या ठिकाणी आला, लाजर मेला होता आणि प्रभू येशूला माहिती होतं की ही गोष्ट पण देवाच्या गौरवासाठीच घडणार आहे. तर पुढे आपण बघू. येशू तिला व तिच्या बरोबर आलेल्या यहुदांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला आणि म्हणाला, तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभुजी, येऊन पहा. येशू रडला. यावरून यहुदी म्हणाले, पहा, ज्याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते. परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळण्याची शक्ती नव्हती काय? आमेन. त्या ठिकाणी असे पण लोक होते जे म्हटले की प्रभू येशूने आंधळ्याला दृष्टी दिली पण लाजरला त्याला वाचवता आलं नाही काय. कधी कधी आपण असं पण विचार करतो, आपल्या मानवी बुद्धीनुसार आपण विचार करतो, आपल्या क्षमतेनुसार आपण विचार करतो. ते लोक म्हटले की प्रभूला लाजरला वाचवता का नाही आलं? त्यांनी लंगड्यांना चालवलं, त्यांनी आंधळ्यांना दृष्टी दिली, पण त्याला लाजरला वाचवता आलं नाही. असं ते लोक विचार करत होते की प्रभूंनी लाजरला का नाही वाचवलं. आपण अनेक वेळा म्हणतो, परमेश्वरा तू त्याच्या जीवनामध्ये कार्य केलं, माझ्या जीवनामध्ये का नाही कार्य करत? तू त्यांना तर आशीर्वाद दिला पण आम्हाला अजून तो आशीर्वाद का नाहीये? कारण जे त्यांच्या जीवनामध्ये केलं ते त्यांच्या समयानुसार होतं, पण तुमच्या जीवनामध्ये जे परमेश्वर करणार आहे ते तुमच्या समयानुसार आणि त्याच्यापेक्षा अधिक पटीने ग्रेट असणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त मोठा आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देणार आहे. ते लोक म्हटले आंधळ्याला बरं केलं, प्रभू येशू जे करणार होता ते त्यांना समजलं नाही. त्यांना असं वाटलं की लाजर बरा झाला असता जर प्रभू येशू त्या ठिकाणी लवकर आला असता. तर पण परमेश्वराची योजना अशी होती की जो लाजर कबरेमध्ये होता,
4 दिवसानंतर तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला. आणि ही मोठी साक्ष आहे, कारण जे परमेश्वर करणार आहे त्याच्याद्वारे आपल्या जीवनातून परमेश्वराचा खूप अधिक पटीने मोठ्या प्रकारे गौरव होणार आहे. खूप अधिक पटीने परमेश्वराचा गौरव होणार आहे. तर आपण पुढे बघू. येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू जेव्हा पुढे आला, कबरेजवळ जेव्हा प्रभू येशू आला, तेव्हा मार्था त्याला म्हटली की प्रभूजी, आता त्याला मरून 4 दिवस झाले, आता त्याच्या शरीरातून दुर्गंधी येत असेल. अनेक वेळा आपण मानवी स्वभावामध्ये असा विचार करतो की किती वर्ष झाले, आपण किती वर्षापासून प्रार्थना करतो, 30 प्रार्थना करतो, रिपीट करतो. काय एखादी गोष्ट 30 केल्यावर आपल्याला पण वैतागून जातो. आपली परिस्थिती अशी होती की लोक बघतात आणि म्हणतात, अरे किती उशीर, किती अजून यांचं उत्तर भेटलं नाही का, अजून यांना परमेश्वराने आशीर्वादित केलं नाही का. म्हणजे एखादी वस्तू जर खूप जुनी होते, खूप म्हणजे त्यातून दुर्गंधी यायला लागते है ना. खूप वर्ष झाले आपल्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाहीये, आपले बंधन आहेत, काही अडखळणं आहेत, काही गोष्टी आहेत ज्यातून आपली सुटका होत नाहीये. इतर लोक आपल्याकडे बघतात आणि म्हणतात की अरे यांचं जीवन तर खूप निराशेचं जीवन आहे. पण जे परमेश्वरावर भाव ठेवतात ते कधी निराश होत नाहीत. आमेन. कारण परमेश्वर सगळं काही नवीन करतो. इतरांसाठी आपलं जीवन असं असेल की यांच्या जीवनामध्ये काहीच नाही, आता खूप वर्ष झाले. जसं मार्था म्हटली की आता 4 दिवस झाले, आता दुर्गंधी सुटली असेल. लोक म्हणतील तुमच्या जीवनामध्ये किती वर्ष झाले, तुम्हाला याचं उत्तर नाही भेटत. इतरांसाठी, लोकांसाठी असं आहे की दुर्गंधी सुटलंय म्हणजे काहीच नाहीये त्या ठिकाणी, त्याचं काही इलाज नाहीये. म्हणजे लोकांना असं म्हणजे बघवणार पण नाही असं जीवन आहे. पण परमेश्वर कार्य करतो जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्यावर भाव ठेवतो, जेव्हा आपण परमेश्वराची वाट बघतो. कारण देवाचं वचन म्हणतंय की परमेश्वराची वाट बघा आणि परमेश्वर काय करतो त्याचा अनुभव घ्या. पुढे आपण बघू. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. येशूने तिला म्हटले, तू जर विश्वास ठेवशील तर तू देवाचं गौरव पाहशील. अनेक वेळा अशी परिस्थिती असते की आपल्याला वाटतं आता आपले सगळे प्रयत्न संपले, काहीच होत नाही, प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही, किंवा लोक आपल्याला म्हणतील काय उपयोग आहे प्रार्थना करून, तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर भेटत नाहीये, तुमचं हे परिस्थिती बदलत नाहीये. पण वचन आपल्याला सांगते, प्रभू येशू म्हटला की तुम्ही जर विश्वास ठेवणार तर देवाचं गौरव बघणार. तुमची आशा प्रभूमध्ये आहे. इतर कोणत्याच जगी गोष्टीमध्ये, जगामध्ये आपल्याला कसलीच आशा भेटत नाही. कारण आपण प्रभू येशूवर जर आशा टाकली तर प्रभू येशू जीवनामध्ये कार्य करतो आणि आपल्या जीवनामध्ये जे पण होतंय, जे पण गोष्टी घडतात, ते सर्व गोष्टी देवाच्या गौरवासाठीच घडतात. पुढे आपण बघू. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय. ह्यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहित आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्यांच्याकरिता मी बोललो, यासाठी की तू मला पाठविले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेली व तोंड रुमालाने वेष्टिले होते. येशूने त्यांना म्हटले, ह्याला मोकळे करून जाऊ द्या. आमेन. आमेन. जो लाजर मेलेला होता, ज्याला मरून 4 दिवस झाले होते, तो लाजर त्या कबरेतून बाहेर आला आणि प्रभू येशूने त्या लोकांना म्हटलं की याची जी प्रेत वस्त्र आहेत, जी पट्ट्या त्याला बांधले होते, ती पट्ट्या काढा, त्याला मोकळ करा आणि त्याला जाऊ द्या. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये परमेश्वर जेव्हा कार्य करतो त्यावेळेस अद्भुत प्रकारे कार्य करतो. अनेक वेळेस डॉक्टरांनी सांगितलं असेल की तुमचे रिपोर्ट कदाचित
आता नॉर्मल नाही आहेत, एबनॉर्मल रिपोर्ट आहेत, आता काहीच होणार नाही, डॉक्टरनी त्याच्यावर सही शिक्का केला असेल, डॉक्टरची सही असेल, हॉस्पिटलचा शिक्का असेल. जसं लाजर त्या कबरेमध्ये होता, त्या कबरेवर धोंड होती. एखादा व्यक्ती जेव्हा कबरेमध्ये जातो त्यावेळेस त्याच्या कबरेवर धोंड यासाठी ठेवतात की त्यांना असं वाटतं की आता हा व्यक्ती बाहेर येणारच नाही, त्यामुळे त्याच्या कबरेवर ते धोंड ठेवतात. म्हणजे आता तो गेला, एकदाचा कायमचा गेला, आता तो काय बाहेर येणार नाही, आणि त्याच्यावर धोंड टाकतात. तसं आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा डॉक्टर्स सांगतात की आता आमचे प्रयत्न संपलेत, आता तुमच्याकडे 6 महिने आहे, 1 वर्ष आहे, किंवा तुमच्याकडे आता समय उरलेला नाहीये. आणि जसं लाजरच्या कबरेवर धोंड ठेवलेली होती, तसं आपल्या जीवनामध्ये कधी कधी डॉक्टर म्हणतात की आता हे शिक्का मारलेला आहे, ही सही केलेली आहे, हे रिपोर्ट आहे, हे रिपोर्ट तुम्ही घ्या, आणि इतकाच वेळ तुमच्याकडे वाचलेला आहे, आता काही होऊ शकत नाही. पण परमेश्वर ते धोंड सरकवण्यास समर्थ आहे. जे डॉक्टरचा शिक्का आहे, जे डॉक्टरची सही आहे, जे एबनॉर्मल रिपोर्ट आहेत, ते रिपोर्ट बदलण्यास परमेश्वर समर्थ आहे. प्रभू येशू आपले रिपोर्ट बदलण्यास समर्थ आहे. आणि जेव्हा परमेश्वर कार्य करतो तेव्हा परमेश्वर कबरेतनं पण आपल्याला बाहेर काढतो. आपली परिस्थिती किती जरी वाईट असली, आपल्याला वाटत असेल की आता आपले प्रयत्न संपले, आता काहीच उपयोग नाही, आता कबरेमध्ये गेलाय, आता काय होणार, डॉक्टरनी पण हात टेकले, सगळ्यांनी सांगून दिलं, आता काही उपाय नाही, काही इलाज नाही. पण जर प्रभू म्हणतो की तुम्ही जर विश्वास ठेवाल तर देवाचं गौरव पाहणार. कारण परमेश्वराकडे प्रत्येक गोष्टीसाठी परफेक्ट टायमिंग आहे, आणि जे आपल्या जीवनामध्ये जे गोष्टी घडतात ते त्याच्या गौरवासाठीच घडतात. आपली परिस्थिती अशी असेल की लोक म्हणतील आता मेल्यासारखी परिस्थिती आहे, एकदम सुकून गेलेली परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये आता काही जीव नाहीये, जीवन नाहीये त्याच्यामध्ये. पण परमेश्वर ती परिस्थिती बदलून त्या परिस्थितीमध्ये परत जीवन टाकू शकतो, परत ती परिस्थिती नवीन करू शकतो, नव्याने निर्माण करू शकतो. आणि जर आपलं मरणं, जर आपलं कबरेत जाणं देवाच्या गौरवासाठी गरजेचं आहे, तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाहीये. कारण जर आपल्या मरण्याने, आपल्या एबनॉर्मल रिपोर्टने, किंवा आपल्या जीवनामध्ये एखादी कमी राहण्याने जर देवाचं गौरव होणार आहे, देवाची साक्ष निर्माण होणार आहे आपल्या जीवनाद्वारे, जर देवाला आपण गौरव देणार आहे, आपल्या जीवनाद्वारे जर देवाची योजना पूर्ण होणार आहे, तर आपलं कबरेत जाणं, आपल्या जीवनामध्ये निराशा येणं, आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी घडणं हे गरजेचं आहे. आणि जर आपल्या जीवनामध्ये असं काही घडत असेल, तुमच्या जीवनामध्ये काही असं घडत असेल तर तुम्ही धन्य आहात, कारण तुमच्या जीवनाद्वारे देवाचं गौरव होणार आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये देवाची एक अद्भुत योजना आहे. त्यासाठी तुमच्या जीवनामध्ये एखादी कबर असेल, एखादी अडचण असेल, एखादी अशी परिस्थिती असेल की ती बदलत नाहीये, खूप वर्षापासून बदलत नाहीये, त्याला दुर्गंधी सुटलेली आहे, पण जेव्हा प्रभू येणार त्यावेळेस ती नवीन होणार. ती जशी आधी होती त्याच्यापेक्षा अधिक त्याच्यामध्ये जीवन परमेश्वर टाकणार. ती परिस्थिती अशी होणार की त्या परिस्थितीकडे लोक बघून म्हणतील की यांचा देव जिवंत आहे, यांचा देव जिवंत परमेश्वर आहे. आणि त्यासाठी आपलं मरणं हे देवाच्या गौरवासाठी जर असेल तर आपण ते एक्सेप्ट केलं पाहिजे. आपलं अपयश जर देवाच्या गौरवासाठी असेल तर ते आपण एक्सेप्ट केलं पाहिजे. कारण शेवटी आपल्या जीवनाचा उद्देश हाच आहे की आपण देवाला गौरव देणं गरजेचं आहे, देवाच्या योजनेमध्ये चालणं गरजेचं आहे, आणि आपल्या जीवनाद्वारे देवाची योजना पूर्ण होणं गरजेचं आहे. देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण झालीच पाहिजे. आपण अनेक वेळा म्हणतो, आपण गाणं म्हणतो की मैं घटू तू बढ़ता जाना. जर आपल्या जीवनामध्ये देवाची इच्छा आहे की आपल्या जीवनाद्वारे त्याचं गौरव होणं, म्हणजे देवाची जर इच्छा आहे की आपल्या जीवनाद्वारे त्याचं गौरव झालं पाहिजे, तर आपण घटलं तर आपण धन्य आहे. आपण जेव्हा कमी होतो तेव्हा देवाचं गौरव होतं, म्हणून आपण गाणं म्हणतो मैं घटू तू बढ़ता जाना. जर देवाला आपल्याला वाढवायचं आहे तर आपण घटणं, आपण नम्र होणं, आपण कमी होणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण स्वतःला कमी करतो तेव्हा देवाचं गौरव होतो, आणि आपण स्वतःला नम्र करतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला लोकांसमोर उंच करतो. आणि त्यासाठी आपण प्रार्थना करू की जे आपल्या जीवनामध्ये कमी आहे, जे कमी गटी आहेत, जे कमतरता आहे, ते परमेश्वर लवकरात लवकर त्याच्या वेळेनुसार, त्याच्या समयानुसार पूर्ण करो आणि त्याचं गौरव करून घेऊ.
आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमच्या जिवंत महान प्रभू राजाप्पा, आज तू मला प्रार्थना करायची संधी दिली देवप्पा, म्हणून मी तुझे कोटी कोटी उपकार मानते देवप्पा. आज या वचनाच्या द्वारे देवप्पा तू आम्हासोबत बोलला देवप्पा, म्हणून मी तुझे उपकार मानते देवप्पा. हे वचन समजण्यासाठी देवप्पा, आम्ही त्याच्या वचनाच्या नुसार चालण्यासाठी देवप्पा आम्हाला लागणारे ज्ञान बुद्धी चातुर्य तू पुरव देवप्पा. या वचनाच्या द्वारे देवप्पा आमच्या आयुष्यात देवप्पा तू कार्य केलं जाऊ दे देवप्पा. आणि देवप्पा तू योग्य समयाचा परमेश्वर आहे देवप्पा. तू आम्हाला योग्य समय आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे देवप्पा. तू महान जिवंत महान प्रभू आहे देवप्पा. तुला कोणतीच गोष्ट अशक्य नाही देवप्पा. तुला सर्व काही शक्य आहे देवप्पा. आम्ही पेशन्स ठेवावं देवप्पा आमच्या आयुष्यात, आणि तुझ्या प्रार्थनेचं उत्तराची वाट बघण्यासाठी देवप्पा मग प्रत्येकांना तू शक्ती दे देवप्पा आणि सामर्थ्य दे देवप्पा. आणि इथून पुढची वेळ तुझ्या हाती घे प्रभू येशू. तुझ्या नावात मागते देवप्पा, म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. या सुंदरशा वचनासाठी मी परमेश्वराचे आभार मानते. या वचनाद्वारे परमेश्वर आम्हा सर्वांसोबत बोलला आहे की परमेश्वर हा समयाचा देव आहे. योग्य समय योग्य वेळी आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर भेटतं. जर तुम्हाला या वचनाद्वारे तुम्ही जर प्रेरित झाला असाल, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर भेटले असेल, तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि तुमची जर प्रार्थनेची काही विनंती असेल ती देखील तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू. प्रेज द लॉर्ड.